विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार, 6 जागा बिनविरोध, 11 जागांवर होणार निवडणूक. राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी. विधान परिषदेच्या नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम. उदय सामंत, गिरीश महाजन आज नाशिकमध्ये बैठक घेणार. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. उदय सामंतांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं महायुतीमध्ये धुसफूस. ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या अर्ज मागे घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी. अभिजित पवारांचा अर्ज मागे घेण्यापूर्वी विश्वासात घेतलं नाही, काँग्रेस आणि उबाठाचा राष्ट्रवादीवर आरोप. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. नवनीत राणा, रवी राणा पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न. मुलीच्या माघारीनंतर आमदार महेंद्र दळवींची पोस्ट. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला. अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांची माघार. भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध. जळगाव विधान परिषदेमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं. शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम. बंड शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजनांची धावाधाव. मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा. महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज मूळ गावी भोरमध्ये होणार अंत्यसंस्कार. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या बोरखेडा हत्याकांड प्रकरणी नराधम महेंद्र बारलेला दुहेरी फाशीची शिक्षा. मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची केली होती हत्या. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लढवला खटला. अकोला महानगरपालिकेसमोर तुफान हाणामारी. कपड्यांचा भाव करण्यावरून वाद विकोपाला. कपडे विक्रेत्याची महिलेच्या पतीला पाईपनं बेदम मारहाण. शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल. मात्र शेतकऱ्यांची 2500 रुपये दराची मागणी कायम. 1580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा. मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक. आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद. अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार. इंडिया आघाडीमध्ये फूट. काँग्रेसला धक्का. 8 जूनच्या बैठकीत सहभागी न होण्याचा डीएमकेचा निर्णय. देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार. राहुल गांधी यांचा मोठा दावा. तर भाजपनं प्रत्युत्तर देत काँग्रेसला सुनावलं. माझ्या जागेवरून पोटनिवडणूक लढवा. हुमायून कबीर यांचा ममता बॅनर्जींना मोठा प्रस्ताव. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत. चर्चांनी जोर धरला. हरियाणामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली. अनेक कामगार अडकल्याची भीती. ऊर्जा सहकार्याचा निर्धार. भारत व्हेनेझुएला दरम्यान महत्वपूर्ण चर्चा. आर्थिक संबंधांचा आढावा घेणार. इराणी फ्रेंच लेखिका मार्जेन सत्रापी यांचं निधन. फ्रान्सच्या अध्यक्षांकडून शोक व्यक्त. आजपासून टीम इंडियाचं मिशन कसोटी. न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी 2 हात. कोहली मुकणार. रोहितबाबत संभ्रम. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियासमोर मोठा पेच. आगामी आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी भारत T20 संघात मोठे फेरबदल. सूर्यकुमार यादवला डच्चू तर श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी.